सर्व स्वामी भक्तांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण स्वामींच्या भक्तांचा एक अनुभव ऐकणार आहोत। तरी सर्व स्वामी भक्तांनी हा अनुभव शेवटपर्यंत ऐकावा, कारण शेवटी जो संदेश आपल्याला मिळणार आहे त्यातून बरंच खूप काही घेण्यासारखं आहे। सोलापूर पासून जवळच एका छोट्याशा खेड्यामध्ये लक्ष्मीबाई गायकवाड नावाची एक महिला राहत होती। वय अवघं 32 वर्षाचं होतं। नवऱ्याचं नाव शंकर। तो रोजंदारीवर मजुरी करणारा होता। घर साधं सुधं होतं। 2 लहान मुलं होती। परिस्थिती बेताचीच होती। घर पक्क नव्हतं, कच्चं घर होतं। त्यांचा दिवस कसाबसा चालायचा। परिस्थिती नाजूक असल्यामुळं जास्त पैसा घरात खेळता राहत नव्हता। त्याच्यामुळं त्यांना काबाड कष्ट करून घर चालवावं लागायचं। स्वामी समर्थांवर त्यांचा विश्वास फार मोठा होता। फार पूजापाठ करत नव्हते ते, फक्त घरामध्ये एक स्वामी समर्थांचा जुना फोटो होता। एके दिवशी शंकर कामाला निघाला। कामाला गेला तो परत संध्याकाळी आलाच नाही। खूप वाट पाहिली। रात्री 11-12 वाजेपर्यंत वाट पाहिली, परंतु शंकर परत घरी आला नाही। त्यानंतर त्याची वाट पाहून लक्ष्मी झोपी गेल्या। रात्री दारावर टकटक वाजली। उठून दार उघडलं तर दारासमोर पोलीस उभे होते। शंकर परत आला, पण तो जिवंत नाही आला, कारण शंकरचा अपघात झाला होता आणि त्यामध्ये शंकर हा मयत झालेला होता। शोक करायला सुद्धा वेळ नव्हता। खूप रडावंसं वाटत होतं, परंतु रडता सुद्धा येत नव्हतं। शंकरचे अंत्यसंस्कार करण्या इतपत पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते। शेवटी गावाने शंकरचे अंत्यसंस्कार केले। घर कसं रिकामं झालं होतं। लक्ष्मीबाई भिंतीला टेकून बसली होती। मुलं झोपली होती। रडायचं होतं, पण रडायलाही येत नव्हतं। अशी परिस्थिती लक्ष्मीची झाली होती। त्यावेळी लक्ष्मी घरामध्ये जो स्वामी समर्थांचा फोटो ठेवला होता, फोटोच्या समोर बसल्या आणि त्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं। स्वामी, मी बाई आहे, कमकुवत आहे, पण माझी मुलं कमकुवत नाहीत। मला कितीही अडचणी आल्या, माझ्या अडचणी कमी करू नका, परंतु त्या अडचणींवर मात करण्याची ताकद तुम्ही मला द्या। माझं मन मोडलं नाही पाहिजे। दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मजुरीला गेली। ज्या मालकाकडे मजुरीला गेली त्या मालकांनी सांगितलं, बाई, हे काम पुरुषाचं आहे, त्यामुळे हे काम तुम्हाला देता येणार नाही। त्यावर लक्ष्मीने मान खाली घातली। पण बाहेर पडताना लक्ष्मी म्हणाली, माझ्या मुलांचं पोट स्त्री पुरुष पाहत नाहीत। मला खूप कामाची गरज आहे। त्यावर मालक गप्प झाला आणि त्यांना काम द्यायचं कबूल केलं, परंतु तेही अर्ध्या मजुरीवर। असे लक्ष्मीचे दिवस एकामागून एक जात होते। एक दिवस तर असा उगवला की काम मिळालं नाही। घरात खायला काहीच नव्हतं। रात्र झाली। घरात भाकरीही नव्हती, तांदूळही नव्हते। लक्ष्मीबाई पाणी पिऊन मुलांना झोपवू लागली। तेवढ्यात दारावर टकटक असा आवाज आला। दार उघडून पाहिलं तर शेजारची आजी दारापुढे उभी होती। त्या म्हणाल्या, बाई, आज स्वामींच्या मठात प्रसाद होता, उरलेला प्रसाद मी घेऊन आले तुमच्यासाठी। त्यावर लक्ष्मीबाई थबकली। तिने विचारलं, आज मठात आपण जायचं होतं का? त्यावर आजी म्हणाली, नाही, मी गेली होते, परंतु तिथं जास्त प्रसाद असल्यामुळं मी तुमच्यासाठी घेऊन आले। त्यानंतर लक्ष्मीबाईचे दिवस हळूहळू बदलत गेले। लक्ष्मीबाई काम करत राहिली। एका बाईनं सांगितलं,
की तुझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे, तर तू अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करू शकशील का? त्यावर लक्ष्मीबाईंनी पटकन हो असं उत्तर दिलं. त्यानंतर त्या अंगणवाडी सेविका पदासाठी त्यांनी अर्ज केला आणि कुठलीही ओळख नाही, कोणाचीही शिफारस नाही, कुणीही नाव त्यांचं पुढं सांगितलं नाही. अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळाली. त्यानंतर लक्ष्मीबाईचे दिवस बदलत गेले. ती रडत नव्हती, फक्त स्वामींचं नाव घेऊन स्वामींना म्हणत होती, स्वामी, माझे दुःख कमी नाही झाले तरी चालेल, परंतु ते दुःख सहन करण्याची ताकद तुम्ही मला देता आणि ती ताकद तुम्ही अशीच मला देत राहा. माझं जगण्याचं सर्व काही आता स्वामी तुम्हीच आहात. तुमचाच मला आधार आहे आणि त्या आधारावर आज लक्ष्मीबाई अंगणवाडी सेविका म्हणून कायम स्वरूपी पदावर नोकरी करतात. चांगल्या प्रकारचं घर त्यांचं आज चाललेलं आहे. परिस्थिती बदलून गेली. या कथेमधून आपल्याला एकच शिकायला मिळतं की कितीही अडचणी आल्या तरी स्वामी आपली साथ सोडत नाहीत. स्वामी कशाच्या ना कशाच्या रूपामध्ये नेहमी आपल्याला मदत करतात आणि म्हणून आपण आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. स्वामींचं जास्त पूजापाठ नाही केला तरी चालेल, फक्त त्यांचं नामस्मरण केलं तरी सुद्धा खूप आहे. श्री स्वामी समर्थ. ही कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा. आपल्याला चॅनल आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.